नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आपण रेडीमेड ब्लाऊज डिझाईन कशी करायची आणि ते ॲडजस्ट कसे करायचे ते आपण पाहून घेणार आहोत। तर आपली शोल्डर आहे 5.5, तर त्यातले आपण गळा रुंदी ठेवणार आहोत 2.5 इंच आणि आपली जी ब्लाऊजची घडी आहे आपण हे व्यवस्थित असं अस्तर अगोदर ठेवून घ्यायचं। घडी आहे 10.5 आणि उंची आहे 14। तर चला आपण आता पाहून घेऊया। आपण 2.5 इंच वर गळाची रुंदी आपण ठेवून घेतलेली आहे, तर 2.5 आणि 2.5 हे किती होते 5। तर आपण आणि हे रेडीमेड ब्लाऊजची जी गळा रुंदी आहे ती आहे 6। तर हे आपण आता ॲडजस्ट कसे करायचे ते पाहून घेणार आहोत। आता ही जी 1 इंच गळा रुंदी जास्त झालेली आहेत ते आपण व्यवस्थित अशी करून घेऊया। त्यासाठी जे आपले ब्लाऊज पीस आलेला आहे त्याची जी डिझाईन आहे ती अशी व्यवस्थित अशी ठेवून त्याला आपण टाचण्या लावून घेऊया। आपल्याला पिनने नीट असे व्यवस्थित करून घेऊया पिना लावून। आणि ते 1 इंच झाले त्यातला अर्धा इंच निम्मे करून अर्धा इंच वर टिक मार्क करून घेऊया आणि त्याला अशी तिरपेशी रेषा आखून घेऊया। हे बघा अशी व्यवस्थित अशी रेषा आखून घेऊया आणि आपण जसं ब्लाऊजला टिक्स मारतो ते आपण मारून घेणार आहोत। तर ते अर्धा इंच आपण त्याला रेषा आखून घेतल्यानंतर राहिले 2.5 इंच। आता ते अर्धा इंचवर आपण जे आपण केलेले आहे त्याला आपण नीट व्यवस्थित असं तिरपं आपण शिलाई घालून घ्यायची आहे अशी व्यवस्थितपणे। आणि आपण जे पिना लावलेले आहेत ते आपण काढून घ्यायच्या। आता आपण काय करायचं, आपण जे अस्तर घेतलेलं होतं त्या अस्तर असं व्यवस्थित ठेवून मध्यावर त्याचा मध्य बरोबर मध्य करायचा आणि पट्टीने अशा आपण त्याला व्यवस्थित रेषा आखून घेणार आहोत। बरोबर अशी व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आणि जो ब्लाऊज पीस आपण टक्स मारून घेतलेला, जी शिलाई मारून घेतलेली ते पलटी करून त्याला आपण ते पलटी करायचं, उलटं असं ठेवायचं अस्तरवर आणि आपण त्याला पिना लावून घेऊया व्यवस्थित, ते हलणार नाही अशी। ते आपण जी पट्टीने रेषा आखून घेतलेली आहे त्याच्यावर बरोबर ही शिलाई अशी व्यवस्थित देऊन घ्यायची आणि त्याला आपण व्यवस्थित जर काय होतं हलल्यानंतर वाकडे असे इकडे ते जाते आणि आपली डिझाईन वाकडे बाजूला जाते, सरळ येत नाही। तर आता आपण 2 दाब आहे दोन्हीकडचा, तो दाब काढायचा आणि एक बाजू असलेला आपण दाब लावून घ्यायचा त्याला, कारण की जी डिझाईन आहे ती अशी व्यवस्थित यायची, व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई घालायला येते। तर आपण एकीकडचा असलेला हा दाब आपण लावून घेतलेला आहे। हे बघा आपण एक पाय असलेला असा दाब व्यवस्थित लावून घ्यायचा, त्याच्यामुळे आपली डिझाईन आपली गळा हा व्यवस्थित आपण शिलाई घालायला येणार आहे। तर हे बघा असे कडेने व्यवस्थित त्याला पूर्ण गळ्याला आपण व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची। काय होतं ती डिझाईन जर रेडीमेड आलेली असली तर आपल्याला खूप असे साऱ्या अडचणी येतात आणि आपल्याला ब्लाऊज शिवाय असे टेन्शन येते। तर हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की तुम्हाला कधीच असा प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा आपण आता चारी बाजूने याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आपण आता शिलाई घालून घेतली आणि आपण ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पिना काढून घ्यायच्यात आता आणि आपण थोडंसं कापड ठेवून याला हा गळा आपण कट करून घ्यायचा व्यवस्थितपणे। बघा अशा प्रकारे आणि याला आपण छोटे कट लावून घ्यायचे, कारण की पलटी केल्यानंतर आपल्याला गळ्याची फिनिशिंग हे व्यवस्थित यावी। आणि आपण जी टिप घेतलेली ठिकाणा ती अशी कट होऊ द्यायची नाही कट मारताना आपले छोटे। आता हे आपण सरळ करायचे, ब्लाऊज पीस हा आपण व्यवस्थित असा सरळ करायचा। आपण याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला
शिलाई घालून घ्यायची आहे। व्यवस्थित ठेवून चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची। जर आपला फिनिशिंगला जर ब्लाऊज व्यवस्थित आला तरच आपल्याला तो व्यवस्थित वाटतो घालाय आणि बघाय सुद्धा, आणि आपल्या क्लायंटला सुद्धा तो खूप आवडला पाहिजे। नाहीतर बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं की रेडीमेड डिझाईन आलेली त्यांची कट होऊन जाते। हे बघा, आपली डिझाईन कुठं सुद्धा कट झालेली नाही। व्यवस्थित आपण अशी तंतोतंत अगदी व्यवस्थित आपण ही डिझाईन घेतलेली आहे। आपण कट करून टाकली नाही, काही नाही। हे बघा, तर आता आपण अशी व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची। हे बघा किती सुंदर आपला गळा आलेला आहे फिनिशिंगला। आता ते पलटी करायचं, 2 पायाचा दाब लावायचा आणि आता आपली बाकीची शिलाई आपण करून घ्यायची। तर आपण अस्तर होतं त्याच्या अस्तर ठेवून चारी बाजूने आपण व्यवस्थित कडेने आपण शिलाई घालून घ्यायची चारी बाजूनी। हे बघा, आपण अशा प्रकारे चारी बाजून शिलाई घालून घ्यायची आहे। आपण हे कट करून घ्यायचं आणि आता काय करायचं, अस्तर बरोबर जो राहिलेला ब्लाऊज पीस आहे तो सगळा व्यवस्थित असे चारी बाजूनी कट करून घ्यायचा। हे बघा, आपण राहिलेला पीस चारी बाजूनी कट करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं, कमर पट्टी काढायची, 1-1.5 इंच काढायची, त्यातली आपण दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची। थोडीशी व्यवस्थित आपण त्याला अशी शिलाई घालून घ्यायची। आता आपण ते पाठीला जोडणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला शिलाई घालायची। तिथं चुनी टाकायची, आपल्याला 2 चुन्या पाठीमागे टाकायच्यात, कारण की त्याने काय होतं, वरच्या बाजूला गळा उचलला जात नाही पाठीचा। आता आपण याला हे बघा व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घेऊया, कारण की पट्टी दुमडताना ते फिनिशिंगमध्ये खूप सुंदर येतं। हे बघा, आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे कडेपर्यंत। आता आपण याला व्यवस्थित पलटी करून शिलाई घालून घेऊया। हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, कसा हा रेडीमेड गळा किती सुंदर आणि सुरेख आपल्याला आलेला आहे। तर आपला व्हिडिओ कसा वाटला हा मला तुम्ही नक्की सांगा। आपण याला तयार करून लटकन कशी खूप छान बसवलेली आहेत। तर मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।